कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. ग्रामपंचायत निवडणूक परवा झाली आणि त्यानंतर आपण बरंच काही बोलत होतो. साधारणपणे ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर एक मुद्दा फार महत्त्वाचा पुढे आला होता आणि तो म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैसे. कोण किती पैसे खर्च करतं. बरं, हा मुद्दा केवळ ग्रामपंचायत निवडणुकीपुरता आहे का? लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, एकूणच पैसे खर्च होणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. भारतामध्ये भ्रष्टाचार अमाप आहे असं नेहमीच बोललं जात असतं, पण त्याचं मूळ कुठे असेल तर ते प्रामुख्यानं निवडणुकांच्या या फंडिंगमध्ये आहे, राजकीय पक्षांच्या फंडिंगमध्ये आहे असं खूप पूर्वीपासून बोललं जात आहे. ते आजच बोललं जाते असं नाही. हे पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952ला झाली, तेव्हापासून ते आजतागायत सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगानं पैसे हा मुद्दा महत्त्वाचा होताच. पूर्वीपेक्षा तो आता जरा जास्तच महत्त्वाचा झालेला आहे. आणि अगदी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, या सगळ्यामध्ये एकूण ज्याच्याकडे पैसे नाहीत पण तो प्रामाणिक आहे अशा उमेदवारांनी करायचं काय, असाही मुद्दा पुढे आलेला होता. या संदर्भात एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे आणि ज्याच्याबद्दल आपल्याला बोलणं फार आवश्यक आहे. म्हणजे आत्तापर्यंत निवडणुकांमध्ये पैसा वाटला जायचा, अन्य गोष्टीही वाटल्या जायच्या, हे सगळ्यांना माहिती होतं. त्याबद्दल चर्चा व्हायची आणि अगदी जाहीर सभांमध्ये सुद्धा नेते अप्रत्यक्षपणे त्या प्रकारचं बोललेले आहेत हे आपल्याला माहीत आहे. पण त्याच्यामध्ये हे अवैध आहे ही किमान भूमिका होती. म्हणजे निवडणूक आयोगानं खर्चाची जी काही मर्यादा ठरवून दिलेली आहे ती जवळपास किती लोक पाळतात हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण हे अवैध होतं हे किमान माहीत तरी होतं, मान्य तरी होतं. आता मात्र या सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला वैध करण्याचा, लिगलाईज करण्याचा प्रयत्न जाहीरपणे सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने बोलणं फार आवश्यक आहे. तुमच्या लक्षात मुद्दा आला असेल, तो मुद्दा आहे इलेक्शन बॉन्डचा, निवडणूक रोख्यांचा. निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे आपण बघा, 6 नोव्हेंबर 2023 या दिवसापासून केंद्र सरकारनं जाहीर केलं की आता 29व्या टप्प्यातले हे जे निवडणूक रोखे आहेत तर ते आता खुले होतील. खरं म्हणजे 2 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला होता आणि सांगितलं होतं की अशा प्रकारचे इलेक्शन बॉन्ड्स किंवा या संदर्भामध्ये निकाल आम्ही राखून ठेवतो आहोत. पण निकाल राखून ठेवलेला असतानासुद्धा सरकारनं 6 नोव्हेंबरला 29वा टप्पा जो आहे तो खुला केला आणि निवडणूक रोखे खुले झाले. बरं, गंमत अशी आहे की हे घडतं आहे तेव्हा अर्थातच काही एक पार्श्वभूमी आहे. त्या 5 राज्यातल्या निवडणुका आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम, राजस्थान या सगळीकडच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुका असताना जेव्हा या प्रकारच्या गोष्टी घडतात तेव्हा त्याला अर्थातच कुठला अर्थ आहे, कुठला संदर्भ आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आता अशा वेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हे निवडणूक रोख्यांचं प्रकरण आहे काय. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की निर्णय राखून ठेवलेला आहे, तरीही सरकारला मात्र फार घाई करावी वाटते. सरकार घाई करतं आणि निवडणूक रोखे खुले केले जातात, इलेक्शन बॉन्ड्स खुले केले जातात. हे नक्की काय? खरं म्हणजे निवडणूक रोख्यांच्या अनुषंगाने विचार करताना लक्षात घेतलं पाहिजे की हा विषय 2017मध्ये पुढे आला. 2014मध्ये जेव्हा सत्तांतर झालं, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 2017मध्ये तेव्हाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नंतर हा मुद्दा पुढे आला आणि मग त्याच्या अनुषंगाने जेव्हा तो मुद्दा पुढे आला निवडणूक रोख्यांचा, तर त्याच्याबद्दल खरं म्हणजे आक्षेप घेतला होता रिझर्व्ह बँकेनं, त्याबद्दल आक्षेप घेतला होता निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा काही आक्षेप घेत किमान निर्णय राखून ठेवला होता. निर्णय दिला नव्हता हे खरं आहे, पण काही आक्षेप व्यक्त झाले होते. एवढं सगळं होऊनसुद्धा त्या आक्षेपांचा विचार न करता पुढे ज्या प्रकारे हे सगळं गेलं हे नक्की काय झालं याचा विचार केला पाहिजे. मुळात इलेक्शन बॉन्ड्स म्हणजे काय, निवडणूक रोखे म्हणजे काय? निवडणूक रोखे म्हणजे ज्याप्रमाणे बेरर चेक्स असतात, बेरर चेकप्रमाणे हा बेरर बॉन्ड आहे आणि त्याला कुठलंही व्याज नाही. हे बेरर बॉन्ड आहेत. याच्यामध्ये गंमत अशी असते की इलेक्शन बॉन्ड्स हे SBIचे असतात, स्टेट बँक ऑफ इंडिया याचे हे इलेक्शन बॉन्ड्स असतात. ते बॉन्ड्स 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा रकमांचे ते इलेक्शन बॉन्ड्स असतात. ते इलेक्शन बॉन्ड जे आहेत ते SBIकडे मिळतात. तुम्ही जायचं, तो बॉन्ड खरेदी करायचा आणि नंतर तुम्हाला हवं त्याला तो बॉन्ड द्यायचा. व्यक्ती खरेदी करू शकते, संस्था खरेदी करू शकते, कंपनी खरेदी करू शकते आणि मग राजकीय पक्षांकडे हा इलेक्शन बॉन्ड, इलेक्टोरल बॉन्ड त्याला म्हणतात, हे इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांकडे जातात. आता गंमत अशी आहे की हे निवडणूक रोखे जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला तुमचं नाव कोणी विचारत नाही. जे खरेदी करतात त्यांचं नाव कोणाला माहिती होत नाही. हे निनावी असतात. त्यामुळे या व्यवहारामध्ये कोणालाच काही माहिती नसतं. अशा प्रकारचे हे बॉन्ड आहेत. कोणी घेतले, कोणी काय त्याच्यामध्ये केलं याच्याकडे काही हे होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरकारने याच्या अनुषंगानं 4 कायदे केले. जेव्हा हा मुद्दा पुढे आला लिगलाईज करण्याचा, तेव्हा सरकारनं काही अमेंडमेंट्स केल्या आहेत त्या कायद्यांमध्ये आणि त्यामध्ये
पीपल ॲक्ट जो आहे 1951चा त्याच्यामध्ये हे केला. द कंपनीज ॲक्ट जो आहे 2013चा त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स केल्या. द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा त्याच्यामध्ये बदल केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फेरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल केला. अशा सगळ्या कायद्यांमध्ये बदल करून मग या प्रकारचे इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत ते लिगलाईज करण्याचा प्रयत्न सरकारनं केला. आणि मग 2017मध्ये हा मुद्दा जेव्हा पुढे आला, सुरुवातीला कोणीच त्याबद्दल फारसं बोललं नाही. आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं चर्चा सुरू झालेली आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी राजकीय पक्षांना निधी घेण्याचा अधिकार होता, पण राजकीय पक्षांना निधी घेण्याच्या अधिकारामध्ये काही नियम होते. उदाहरणार्थ की 20,000 रुपयांच्या वर तुम्हाला कोणी देणगी दिली असेल ती तुम्हाला घेता येते, पण ती रक्कम जाहीर करावी लागते की मला 20,000 रुपयांची देणगी या पक्षाला अमुक अमुक व्यक्तीनं, संस्थेनं, कंपनीनं दिलेली आहे. दुसरं असं की कुठल्याही कंपनीला त्यांच्या फायद्याच्या 7.5% आणि एकूण महसुलाच्या 10% पेक्षा अधिक देणगी देण्याची परवानगी नव्हती. हे महत्त्वाचे नियम होते. पण त्याच्यानंतर मात्र गंमत बघा की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक जेव्हा असतात तेव्हा साधारणपणे या इलेक्टोरल बॉन्डचा जो काही भाव आहे तो बऱ्यापैकी वधारतो. आणि त्याच्यानंतर हे सगळे बॉन्ड्स जे आहेत ते चर्चेमध्ये बऱ्यापैकी येतात. आत्ता विधानसभा निवडणुकांमुळे या इलेक्टोरल बॉन्डची चर्चा बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. बरं, गंमत अशी असते की हे जे निवडणूक रोखे आहेत ते कायमस्वरूपी उपलब्ध नसतात. म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा मिळतील असं नाही. त्याच्यामध्ये गंमत आहे की जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर अशा 4 महिन्यांच्या अंतरानं हे इलेक्टोरल बॉन्ड्स तुम्हाला उपलब्ध होतात. आणि लोकसभा निवडणुकीचं जे वर्ष आहे, आता 2024ला लोकसभा निवडणूक आहे, त्या कालावधीमध्ये 30 दिवस हे इलेक्टोरल बॉन्ड्स खुले असतील. 30 दिवस, महिनाभर कोणीही ते खरेदी करू शकेल, कोणीही ते कोणाला देऊ शकेल, अशा प्रकारची सगळी यंत्रणा आणि व्यवस्था आहे. हा जेव्हा मुद्दा पुढे आला तेव्हा अर्थातच त्याला आक्षेप घेतला गेला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला RBIने आक्षेप घेतला, पण RBIच्या आक्षेपांना कोणी फार जुमानलं नाही. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनरसुद्धा आक्षेप घेतला, त्याचाही फार विचार कोणी केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली नाही. खरं म्हणजे जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेलं त्यानंतर त्याचा काही निकाल लागणं अपेक्षित होतं, तसं काही झालं नाही. अद्यापही सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे, पण निकाल दिलेला नाही आहे. या संदर्भामध्ये प्रशांत भूषण आणि काही मंडळी न्यायालयामध्ये गेले आणि मग त्यांनी याला आव्हान दिलं की हे नक्की काय चाललं आहे. आणि आव्हान देताना त्यांचे जे आक्षेप होते ते आक्षेप, त्यामध्ये कपिल सिब्बलसुद्धा होते. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे आक्षेप होते त्या आक्षेपामध्ये पहिला मुद्दा असा होता की याच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होतं, पहिला मुद्दा. दुसरा जो आहे की ज्या शेल कंपन्या आहेत त्या कंपन्यांना याच्यामुळे वाव मिळणार आहे, म्हणजे त्या एका अर्थाला त्या कंपन्या वैध होणार आहेत. बरं, शेल कंपन्यांची एकूण अवस्था काय हे आपण पूर्वी अनेक प्रकरणांमध्ये पाहिलेलं, त्यांचा वापर कसा केला जातो. तिसरं जे आहे, हा सगळा व्यवहार हा मागच्या दरानं होणारा व्यवहार आहे आणि म्हणून तो रोखला पाहिजे. पुढचा मुद्दा असा होता की याच्यामध्ये काहीच पारदर्शकता नाही. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही 1 कोटीचा इलेक्टोरल बॉन्ड घेतला, तुमचं नाव येत नाही, तुम्ही ज्याला दिला त्याचं नाव येत नाही, याचं नक्की करायचं काय पुढे. पुढचा मुद्दा असा आहे की याच्यामुळे भ्रष्टाचार अर्थातच वाढणार आहे. मुळामध्ये न खाऊंगा न खाणे दूंगा अशी शपथ घेऊन चालत नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जर व्यवहार अशा प्रकारचा अपारदर्शक असेल तर मग नक्की काय होईल, हा त्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेवटी असं असतं की या सगळ्या व्यवहारामध्ये सत्ताधारी पक्षाला अर्थातच एक वेगळी जास्त फायदा मिळतो. मी आजही आपण जर विचार केला, आतापर्यंत इलेक्टोरल बॉन्ड्सची जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये 2018 ते 2022 या 4 वर्षांमध्ये निवडणूक रोख्यांमध्ये किंवा इलेक्टोरल बॉन्ड्समुळे जे पैसे मिळालेले आहेत त्यापैकी 5,271 कोटींची देणगी जी आहे ती एकूण आलेली आहे पक्षांकडे, आणि त्यापैकी 57% पैसे एकट्या भाजपला मिळालेले आहेत. याचा अर्थ असा की जर 57% पैसे एकट्या भाजपला मिळाले आणि एवढी मोठी हजारो कोटींची उलाढाल इथे होते आहे, तर याच्यामध्ये अर्थातच जे लेवल प्लेईंग फील्ड असतं, विरोधकांकडे पैसे असणार नाहीत आणि सत्ताधारी पक्षाकडे मात्र अमाप पैसा असेल. याच्यामुळे जे काही होईल निवडणुकांमध्ये ते स्वाभाविकपणे आपण समजू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये निवडणुका व्यवस्थितपणे होणार नाहीत, तर फेअर होणार नाहीत, हा एक मुद्दा उपस्थित केला गेला. पुढचा मुद्दा असा होता की मुळामध्ये कंपनी जी आहे, कंपनी फार शेवटी एक लक्षात घ्या, 1 कोटी रुपये कोण देऊ शकतं? कंपन्या देऊ शकतात, सर्वसामान्य माणूस देऊ शकत नाही. त्यामुळे हा कंपनी आणि नागरिक याच्यामध्ये भेद करण्याचा प्रयत्न आहे. आणि पुढचा मुद्दा जो मानला गेला तो मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा होता. तो मुद्दा असा होता की याच्यामध्ये होईल काय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी की याच्यामध्ये जे शेअर होल्डर्स आहेत, समभागधारक आहेत, त्यांची पण ही फसवणूक आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये त्यांना हे माहीतच नाही
की आपण ज्या कंपनीचे शेअर होल्डर्स आहोत ती कंपनी आपले सगळे समभाग कुठे गुंतवते हेच त्यांना कळणार नाही. त्यामुळे ही एका अर्थानं त्यांची पण फसवणूक आहे. एक पुढचा एक मुद्दा असा मांडला गेला होता आणि तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की उद्या हा पैसा समजा इंडिव्हिज्युअलनं किंवा कंपनीनं दिला, एखाद्या राजकीय पक्षाला दिला, राजकीय पक्षाकडे समजा 100 कोटी रुपये जमा झाले, ते उद्या आणखी कुठे जाणार नाहीत याची खात्री काय? हा व्यवहारच निनावी असल्यामुळे, अपारदर्शक असल्यामुळे कदाचित तो पैसा परदेशात जाऊ शकतो, तो पैसा अन्य कुठल्याही कारणांसाठी वापरला जाऊ शकतो. बरं, गंमत अशी आहे की ज्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये 1% मतं मिळतात अशा राजकीय पक्षांना या प्रकारचे निवडणूक रोखे, इलेक्टोरल बॉन्ड्स हे मिळवता येतात, घेता येतात. मग असं असेल तर राजकीय पक्षांना मिळालेला हा निधी अन्यत्रही जाऊ शकतो. अशा प्रकारचे अनेक मुद्दे पुढे आले आणि मग 2 नोव्हेंबरला जेव्हा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं तो थोडासा ठेवला की आणखी आपल्याला याच्यावर निकाल द्यायचा आहे. पण त्याच्यावर आणखी निकाल लागलेला नसतानासुद्धा, एका अर्थानं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा 6 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं 29वा टप्पा जो आहे या निवडणूक रोख्यांचा तो जाहीर केला आणि खरेदी विक्री सुरू झाली. आता याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक आणि वाईट बाब अशी आहे की हा काळा पैसा पांढरा करणं, पांढरा पैसा काळा करणं, पुन्हा तो पांढरा करणं हा सगळा तर मुद्दा आहेच. पण याच्यामध्ये निवडणुकांच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचे पैसे वापरले जाणार आहेत, ज्या प्रकारची पैशांची लयलूट होणार आहे ती इतकी भयंकर आहे. आणि पैसे जर राजकीय पक्षांकडे एवढे आले, बरं निवडणुकीमध्ये ते लोक किती पैसे खर्च करतात हे निवडणूक आयोगाची नियमावली काही असली तरी आपल्याला माहीत आहे. जर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एवढे पैसे खर्च केले जातात तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च होतील. आणि मग पैसे विकत घेणं, मतं विकत घेणं हा जो मुद्दा आहे तो इतका भयंकर आहे. आणि मला असं वाटतं की एकूणच निवडणुकीच्या स्पिरिटला, लोकशाहीच्या स्पिरिटला हे सगळे छेद देणार आहे, लोकशाहीची पायमल्ली करणार आहे. आणि म्हणून याचा विचार फार गंभीरपणे केला पाहिजे. अद्यापही आपल्याकडे नीटपणे हे कळलेलं नाही आहे. खरं म्हणजे जेव्हा 2017मध्ये हा इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा पुढे आला तेव्हा फार अशी कुजबूज झाली नाही, किंबहुना काही झाली असेल पण फार काही ग्रेट चर्चा झाली नाही. तेव्हा मुद्दा लोकांच्या लक्षातच आला नाही. पण त्यानंतर लक्षात आलं की 2017मध्ये हे आलं प्रकरण, कायद्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या, बाकी सगळं झालं. 2018मध्ये जेव्हा हे प्रत्यक्ष कार्यान्वित झालं आणि 18 ते 22 या कालावधीमध्ये जेव्हा भाजपला 57% निवडणूक रोख्यातला पैसा, हजारो कोटी रुपये मिळाले आणि मग लक्षात आलं की अरे बरं हे पैसे कोणी दिले हे कोणालाच माहिती नाही आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या प्रकारचं एकूण चाललेलं आहे ते लोकशाहीची पायमल्ली करणार आहे. निवडणुकांचं एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मुळामध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, भारताच्या लोकशाहीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे स्वायत्त निवडणूक आयोग. स्वायत्त निवडणूक आयोग हा खूप देशांमध्ये नाही आहे. अगदी अमेरिकेसारख्या देशातसुद्धा या प्रकारचा स्वायत्त निवडणूक आयोग नाही आहे. आपल्याकडे स्वायत्त निवडणूक आयोग आहे. आणि त्यामुळे या स्वायत्त निवडणूक आयोगानं अनेक बड्या नेत्यांना थेटपणे घरी पाठवलेलं आहे. इंदिरा गांधींपासून ते अनेकांचा उल्लेख करता येईल की जे पराभूत झाले निवडणुकीच्या रिंगणामध्ये. त्यामुळे ही गंमत निवडणूक आयोगाची आहे, ती निवडणूक आयोगाची नाही आहे. ते खरं म्हणजे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे, हे महत्त्वाचं आहे. भारताच्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस म्हणजे इंदिरा गांधी कितीही मोठ्या असल्या तरी सर्वसामान्य माणूस त्यांच्यावर नाराज झाला तर त्यांना पराभूत करू शकतो. ही ताकद सर्वसामान्य माणसाची आहे आणि निवडणूक आयोग हे व्हेइकल आहे. आपण बघितलं की शेजारच्या पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारच्या निवडणुका होतात, ज्या प्रकारे नंतर त्यांच्या सगळ्या अध्यक्षांचं, पंतप्रधानांचं पुढे ज्या प्रकारे वर्तन असतं, काय काय घडतं आपण बघतो. त्याबद्दल मी आता तपशिलात भाष्य करणार नाही. आता पाकिस्तानमध्येही फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत, त्यावर वेगळी चर्चा आपण करूच. पण मुद्दा असा की असं शेजारी घडत असताना भारतामध्ये मात्र अद्यापही निवडणूक आयोगाविषयी, निवडणुकीविषयी लोकांच्या मनामध्ये आदर आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे की निवडणुकीमध्ये आपण पराभव करू शकतो आपल्याला नको असणाऱ्या नेत्याचा, पक्षाचा. निवडणुकीमध्ये आपण त्यांना विजयी करू शकतो जे आपल्याला हवे आहेत. हा चॉईस जो सर्वसामान्य मतदारांकडे आहे, जर अशा प्रकारे पैसा हा घटक मुळातच एवढा मोठा झाला होता. मी आजही आपण बघितलं आहे की मुळातच भारताच्या राजकारणामध्ये तुम्ही कोणाचा मुलगा आहात, कोणाचा पुतणे आहात, कोणाचे काय आहात याचा फरक फार पडतो. तो फरक पडतो केवळ घराणेशाहीचा किंवा घराण्याचा मुद्दा नाही. तेवढे पैसे या लोकांकडे असतात. सर्वसामान्य एखादा उमेदवार उभा राहिला, त्याच्याकडे खूप पैसेच नाही आहेत, पण तो अत्यंत प्रामाणिक आहे, त्याच्याकडे तळमळ आहे, सगळं आहे, पण पैसे नाहीत. तर पैशांच्या भरवशावर नको ते उमेदवार निवडून येतात, हेही आपण अनेकदा पाहिलेलं आहे. अशा वेळी जर या प्रकारच्या गोष्टी की जे मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात वाईट काय आहे की याच्यामध्ये निवडणुकीमध्ये खर्च होणारा पैसा, पॉलिटिकल फंडिंग
नावाची गोष्ट ही लिगलाईज करण्याचा जो प्रयत्न होतो आहे, भ्रष्टाचार त्याला वैधतेचं रूप देण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो फार भयंकर आहे. आणि सगळ्यात त्याहून भयंकर असं आहे की मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना, न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारनं या प्रकारे रोखे पुन्हा बाजारामध्ये आणणं हे आणखी गैर आहे. आणि म्हणून याचा विचार केला पाहिजे, कारण शेवटी भारताच्या लोकशाहीच्या अनुषंगानं काय घडतं आहे हे सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण सर्वसामान्य माणसाला माहिती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि सर्वसामान्य माणूसच या लोकशाहीचा केंद्रबिंदू असेल तर काय काय घडतं आहे हे त्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून हे सांगितलं. ठीक आहे, पुन्हा भेटू उद्या.